we discussing now today the article number 10.11 on page number 241. What is the article? Force of attraction between two long parallel wire. Here see in figure two conductor, two wire having length L, and these two wire conductor parallel to each other. Then in this conductor pass the current. Consider the current I1 pass in first wire and I2 current are pass in second wire. Then what happen? These two conductors have separate small distance. Then here what happen? In this case, the conductor produces magnetic field around it. When any conductor pass the current in this conductor, around the conductor produces magnetic field. काय म्हणलं? When current pass any conductor, any wire, the magnetic field produces around it. मग आता समजा here given first wire आहे आणि त्या फर्स्ट वायर मधून करंट फर्स्ट I1 पास होते. What happen? Around this conductor produces magnetic field. म्हणजे याच्या भोवताली ही मॅग्नेटिक फील्ड हा प्रोड्यूस होणार आहे. मग याच पद्धतीनं in case when current I pass through in the conductor wire 2, then also here magnetic field produces. आणि तो प्रोड्यूस कसा होतोय? इनवर्ड डायरेक्शन ऑफ द पेपर. आता इथे प्लेन फिगरला इनवर्ड डायरेक्शन म्हणजेच या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. हे चिन्ह कशाचं आहे? हे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय होतोय इनवर्ड डायरेक्शन. म्हणजे गुणिले चिन्ह आणि गोल हा सिम्बॉल कन्सिडर करायचा आहे. बाहेरून आतल्या डायरेक्शननी करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतोय. म्हणजे प्लेन पेपरला परपेंडिक्युलर. आणि जर का असा असेल सर्कल टाइप, तर आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतोय फ्रॉम द पेपर मधून बाहेर आपल्या फेसकडे येतोय असं कन्सिडर करायचं असतं. पण इथे इनवर्ड डायरेक्शनचा करंट पास होतोय हे लक्षात घ्या. काय संकल्पना इथे? हिअर गिवन द आर्टिकल नेम फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लॉंग पॅरलल वायर. मग आता इथे जो काही फोर्स तयार होतोय तो अट्रॅक्शन फोर्स तयार होतोय. वाय? द सेम डायरेक्शन ऑफ द करंट. जेव्हा करंट सेम डायरेक्शनने असेल त्यावेळेस अट्रॅक्शन असेल. आणि जर अँटी पॅरलल मध्ये असेल, एक पुढे जाणारा आणि एक पाठीमागे येणारा जर डायरेक्शन मध्ये करंट असेल, तर तिथे रिपल्शन फोर्स तयार होतो. दोघांमध्येही रिपल्शन फोर्स तयार होतो. रिपल्शन फोर्स तयार होतो याचा अर्थ दोन्ही कंडक्टरच्या भोवताली एकच प्रकारची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. एन टाइप किंवा एस टाइप. आता इथे अट्रॅक्शन फोर्स तयार होतो म्हणजे या ठिकाणी एका कंडक्टरमध्ये एन पोल तयार होतो, एका कंडक्टरमध्ये एस पोल तयार होतो. म्हणजे अट्रॅक्शन फोर्स तयार होतो असं आपल्याला म्हणता येईल.
आता इथे काय दिले पाहूया, माहिती काय दिले पाहू. इन अबो फिगर शोज टू लॉन्ग वायर्स 1 and 2 long wire of length L and small d is the distance between two conductor. Then next thing, let I1 and I2 be the current in the wire first and second wire respectively. हे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट थिंग, जनरल एक्सप्रेशन इम्पॉर्टंट. We know when current pass any conductor or wire, the magnetic field produces around it. हे आपल्याला माहिती आहे नियम. आता इथे I1 करंट पास होतोय, तर त्याच्या भोवताली करंट मॅग्नेटिक फील्ड अराउंड मध्ये तयार होतोय. तसंच I2 करंट पास होतोय इन सेकंड कंडक्टर, इथेही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतोय. मग आता आपल्याला एक एक बघायचं आहे. सो देअर फॉर इन अबो फिगर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस ॲट सेकंड वायर. आता समजा फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतोय ऑन द सेकंड वायर वर होतोय. ड्यू टू कुणामुळे होतोय? ड्यू टू करंट I1 इन द फर्स्ट वायर. बघा ही संकल्पना लक्षात घ्या. ज्या वेळेस समजा इनिशियल असं समजूया फर्स्ट वायर मध्येच करंट पास होतोय I1, तर त्यावेळेस इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतोय ऑन द सेकंड वायर. या सेकंड वायरवर मॅग्नेटिक फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन तयार होतोय. आणि असं जर असेल आणि जर समजा करंट सेकंड वायर मधून I2 करंट पास केला असेल, तर काय होईल बरं? याचा मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन प्रोड्युसेस ऑन द फर्स्ट वायर, वाईस वर्सा. म्हणजे ज्या वेळेस करंट फर्स्ट वायर मध्ये जात असेल त्यावेळेस त्याचा मॅग्नेटिक फील्ड सेकंड वायरवर कार्य करतो, आणि सेकंड वायर मध्ये जर करंट पास होत असेल I2, तर त्याचा मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन फर्स्ट वायरवर कार्य करत असतो. आणि हे दोघंही जर पास होत असतील तर दोघांमध्येही एकमेकाचा मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन एकमेकाकडे फील्ड तयार होतो, आणि ते अपोजिट एन पोल किंवा एस पोल असं तयार झालं तर तिथे अट्रॅक्शन होतोच आणि ते पॅरलल मध्ये होतं. अशा टाईपचं हे कन्सेप्ट. आता आपण प्रत्यक्ष एक्सप्रेशन मध्ये उतरूया. हा पुढे काय म्हणले पहा. इन केस वी गिवन here the magnetic field produces at second wire. मॅग्नेटिक फील्ड हा सेकंड वायर वर हा प्रोड्यूस होतोय ड्यू टू करंट I1 इन द फर्स्ट वायर. पहिल्या वायर मधल्या करंट मुळे मॅग्नेटिक फील्ड सेकंड वायर वर प्रोड्यूस होतो, आणि असा एक्सप्रेशन आपण बघितला होता पाठीमाग. मग याच एक्सप्रेशन मध्ये बदल काय होईल? करंट कोणता असेल? I1 असेल, म्हणून या ठिकाणी बदल I1 करायचा आहे. आणि त्या दोन कंडक्टर मधला डिस्टन्स हा इथे R आहे, तर इथे आपल्याला D घ्यायचा आहे, हा बदल करायचा आहे. सो धिस एक्सप्रेशन कॅन बी राईट ॲज लाईक वेक्टर B मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन B इज इक्वल टू म्यू नॉट I1 डिवाइड बाय 2 पाय D. तर हा कुठला असेल मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन? हा मॅग्नेटिक फील्ड ऍक्ट ऑन द सेकंड वायर ड्यू टू फर्स्ट करंट ऑफ फर्स्ट वायर. म्हणजे करंट I आहे त्याचा मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन आहे, आणि तो कुठे ऍक्ट होतोय? सेकंड वायरवर. हे कन्सेप्ट लक्षात घ्या.
आणि याचं उलट जर आपला विचार करायचा असेल, सेकंड वायर मधून जर जायचं असेल तर त्याला I2 करा, I1 च्या ऐवजी I2 करा. मग काय म्हणता येईल? मग म्हणजे सेकंड वायर मधला करंट I2 पास होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड जो हा तयार होणार आहे तो कुठे तयार होईल? ऑन द फर्स्ट वायरवर तयार होईल. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट, इन केस हिअर युजिंग लॉरेन्झ फोर्स, अकॉर्डिंग टू लॉरेन्झ फोर्स, मग लॉरेन्झ फोर्स नुसार आपण इथे असे घेऊया, F इक्वल टू, हिअर टेक F इक्वल टू, 1 मिनिट, F इक्वल टू कॉन्स्टंट I2 इंटिग्रेशन B dl, इंटिग्रेशन B dl. हा लॉरेन्झ फोर्सच्या अनुसार आपण डायरेक्टली फोर्स घेतलेला आहे. तर तो फोर्स कसा तयार होतो? मग B इज द कॉन्स्टंट हिअर गिवन. हा B हा कुणामुळे आहे? करंट I1 मुळे तयार झालेला आहे आणि तो सेकंड वायरवर होतो आणि तिथं जो फोर्स तयार होतो तो असा तयार होतो. इन केस टेकिंग दिस इक्वेशन नंबर 1 पुट इन दिस केस, इथे पुटअप केलं म्हणजे बाहेर इथे I2च लिहायचं आहे, इथे I2 लिहायचं राहिले, तुम्ही करेक्शन करून घ्या. हे B कॉन्स्टंट बाहेर घेतला, इंटिग्रेशन DL. आता इंटिग्रेशन DL हे त्या बॉडीवर अवलंबून असलेलं असतं. म्हणजेच इन दिस केस F कॅन बी राईट ॲज I2 इन ब्रॅकेट म्यू नॉट I1 डिवाइड बाय 2 पाय D इंटिग्रेशन ऑफ DL. आता इंटिग्रेशन ऑफ DL म्हणजे टोटल लांबी L आहे, ती L घेता येईल इथे आपल्याला. म्हणजे हे लक्षात आलं का? हा B ची किंमत दाखवणारा हा फर्स्ट वायरच्या करंटचा असतो, तो सेकंड वायरवर ऍक्ट होतो. आणि फोर्स हा घेताना आपण सेकंड वायर मधला करंट इनटू मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन घेतला इथे आणि इंटिग्रेशन DL. त्याची किंमत आपण इथे पुटअप केली तर आपल्याला रिअरेंज काय मिळालेला आहे? हा फोर्स इज इक्वल टू जो मिळालेला आहे तर या ठिकाणी I2 म्यू नॉट I1 2 पाय D इंटिग्रेशन DL. मग आता इंटिग्रेशन DL म्हणजे काय असेल? इंटिग्रेशन DL म्हणजे काय असेल? जी लांबी इथे L दिलेली आहे ती असणार आहे. म्हणून इथे इंटिग्रेशन DL ची किंमत काय येऊ शकते? L येऊ शकते. मग आता इथे काय सांगितलंय? F डॅश इज इक्वल टू म्यू नॉट 2 पाय I1 I2 डिवाइड बाय D वेअर L ऑफ द वायर इज इन्फिनिटली असेल असं समजून इथे L ची किंमत लिहिलेली नाही. किंवा पुढे लिहिलेलं आहे, या ठिकाणी लिहिले पहा, या ठिकाणी लिहिलेलं आहे, इथे लिहिलेलं आहे. असो, ते पुढे बघूया. म्हणजेच तो एक्सप्रेशन इथून आपल्याला पाहता येईल. असो, इथे एक केस दिली आहे छोटीशी. इफ आता इथे करंट फर्स्ट वायर आणि सेकंड वायर मध्ये अपोजिट डायरेक्शन आहे. इफ द करंट I1 I2 आर अँटी पॅरलल, व्हॉट हॅपन? द फोर्स विल बी रिपल्शन. यावेळेस त्यांच्या अराउंड मध्ये सजातीय मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन तयार होईल आणि त्यामुळं इथे रिपल्शन होतील. परत कन्सेप्ट आपला कंटिन्युअस. जेव्हा फोर्स फॉर वायर 2 म्हणलं, इथे दुसऱ्या वायरचा आता विचार करतोय आपण. समजा हा फोर्स कुणाचा आहे? फोर्स फॉर वायर 2, वायर 2 वर फोर्स म्हणजे कसा असेल इथे? आता इथे I2 BL आहे, म्हणजे इंटिग्रेशन या DL चं
एल घेतला आपण आणि बी ची किंमत काय आहे आपल्याला माहिती आहे. काय आहे म्यू नॉट I1 अपॉन 2 पाय डी आणि इंटिग्रेशन DL चं एल. म्हणजेच याला असं म्हणता येतं, या ठिकाणी फोर्स असंही म्हणता येतं, फोर्स टू वन म्हणजे फोर्स अप्लाइड बाय वायर वन ऑन द वायर टू. बघा पहिल्यांदा 2 लिहिले नंतर 1 लिहिले, या ठिकाणी F21 लिहिले. म्हणजे कसं वाचायचं ह्याला, फोर्स अप्लाइड बाय वायर वन, वायर 1 कडून अप्लाय होतोय, कुणावर होतोय, वायर 2 वर होतोय. म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन कुणाचा आहे, वायर 1 चा आहे, करंट I1 चा आहे आणि तो ऍक्ट होतो सेकंड वर. अशा टाईपचा हा फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. सिमिलरली याच पद्धतीने आपल्याला असं पण म्हणता येईल ना, सिमिलरली हा फोर्स असा पण घेता येतो. म्हणजे F12 कसं म्हणता येईल ह्याला वरच्या प्रमाणे, द फोर्स अप्लाइड बाय वायर 2 ऑन द वायर 1 असं म्हणता येईल. आणि त्याचा एक्सप्रेशन जसा हा लिहिलेला आहे तसाच हा पण आपल्याला लिहिता येईल, I1BL. आणि जसं I1 ची किंमत म्हणजे B या ठिकाणी I1 घालून हा किंमत तयार केलं, तसंच इथे B ची किंमत I2 इंट्रोड्यूस करून केलेलं आहे. म्हणजे हे दोन फोर्स कसे आहेत, सेम मॅग्नेट्यूड आहेत बट अपोजिट इन डायरेक्शन. त्यामुळं इथे त्यांच्या एक्सप्रेशन मध्ये काय केलेलं आहे, मायनस घेतलेला आहे. म्हणजे दोन्ही फोर्स सेम आहेत बट अपोजिट डायरेक्शन आहेत, त्यामुळं मॅग्नेट्यूड सारखे आहेत आणि डायरेक्शन वेगळा हे दाखवण्यासाठी निगेटिव्ह साईन दाखवलेलं आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये. देन नेक्स्ट थिंग, इथे जे आपण एक्सप्रेशन काढले F=, त्यानुसार आता फॉर एक्झाम्पल हा घेतला आपण, हा एल किंवा हा एल काय होईल, भागिले होईल. इन केस भागिले होऊ शकतो.